आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 12 तासाच्या आत ठोकल्या बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई. एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 12 तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि ही कारवाई बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथील मयत इसम नामे विकास दत्तात्रय वाघमोडे वय वर्ष 33 आणि त्यांचा मृतदेह त्यांच्या शेताजवळ असून दिनांक 29 जून 2026 रोजी मिळून आले होते. यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 293/2026 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला. सदरील गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड हे करत होते. दिनांक 29 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने त्यांच्या पथकाने सदरील गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली आणि अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला होता. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना माहिती मिळाली. मयत विकास वाघमोडे यांचे काही दिवसापूर्वी आदित्य बारवाळ यांच्यासोबत जोरदार भांडण झाले होते. आदित्य बारवाळ यांनी मयत विकास वाघमोडे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती आणि यावरून आदित्य बारवाळ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अधिक विचारपूस करण्यास सुरुवात केली असता आदित्य बारवाळ यांनी चौकशी दरम्यान सांगितले की मयत विकास वाघमोडे यांनी पुणे येथे मारहाण केली होती. तसेच 15 दिवसापूर्वी तालखेड फाटा येथे भांडण करून अंगावर कुऱ्हाड घेऊन मारण्यास धावून आला होता आणि त्याने मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या दोन्ही भांडणाचा राग मनात धरून आदित्य बारवाळ यांनी विकास वाघमोडे याला ठार करण्याचे ठरवले होते. यावरून मयत विकास वाघमोडे यांचा दिनांक 28 जून 2026 रोजी रात्रीच्या वेळी 11 वाजण्याच्या सुमारास विकास वाघमोडे यांचा पाठलाग करून त्यांना एकटं पाडून त्यांना अडवून वाघमोडे यांच्या पोटावर 2 वेळा आणि गळ्यावर 1 वार चाकूने वार करून विकास वाघमोडे यांना ठार केले. घरी आलो असं आदित्य बारवाळ यांनी म्हटलंय. सदरचा गुन्हा आदित्य बारवाळ यांनी केलेला आहे असं बारवाळ यांनी आदित्य बारवाळ यांनी म्हटलं आहे. सदरचा गुन्हा आदित्य बारवाळ यांनी केलेला आहे असे बारवाळ यांनी कबूल केल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सदरील खुनाच्या गुन्ह्यात अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी निष्पन्न करून त्याला अवघ्या 12 तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार रामोड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, पोलीस हवालदार महेश जोगदंड, पोलीस हवालदार जफर पठाण, पोलीस हवालदार दिलीप गीते, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी केली आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.